नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. टायमिंग यावेळेत मी पाहिलेलं नाही कारण सकाळपासून धावपळ माझी चालू आहे. म्हणजे आज मकर संक्रांती आहे. आता इतक्यात बायकाही येतील, म्हणजे शेजाऱ्यांच्या ताईच्या घरी आलेले सगळेजण तिथं हळदी कुंकू लुटत आहेत. मग इकडे येणार आहेत. म्हणजे कसं आता इथं जास्त घरं नाही आहेत आणि तुम्ही म्हणतही होता की ताई तुझ्या घरासमोर तर घरं नाही आहेत, मग इतकं वाण कशाला आणलं, कुणाला देणार आहे. तर तुम्ही जसं व्हिडिओ बघितला तर तुम्हाला माहीत होईल. घरात जागा पुरत नाही तितक्या बायका येतात इथं, म्हणजे फिरत सगळेजण येतात. आता जवळ घरं नसले तर काय झालं, आजूबाजूला खूप सारी घरं आहेत आणि सगळ्या बायका येतात. तर मी इकडं थोडीशी सजावट करत आहे. म्हणजे पडदा वगैरे लावणं ते तर सकाळच्या वेळेस दीपकनं केलेलं आहे. तिकडच्या रूममध्ये पडदा लावायचा होता पण खिळे नव्हते त्यामुळे ते राहिलेलं होतं. कसं तसं ॲडजस्ट करून दीपकनं ते जसं फक्त मुळे ठेवल्यासारखंच केलेलं आहे, म्हणजे भीतीत रवलेली वगैरे नाही आहे, तरी पण लावलेलं आहे. आणि इकडं गव्हाचं पीठ पण संपलेलं होतं आणि मी हे पॉकेटच मागवलेलं आहे कारण गहू यावेळेस संपलेले आहेत आणि गहू असले तर दळण करायलाही वेळ नाही आहे, असा प्रकार झालेला आहे. तर म्हटलं मी पाकिटच घेऊन ये, चांगलं असतं हे पीठ. आणि तुम्ही म्हणत असता की ते पुरणपोळीमध्ये तू मैदा वगैरे टाकते का. जेव्हा हे शेअर करते ना मी पुरणपोळीचा स्वयंपाक, त्यावेळी तुमचे असे कमेंट असतात की काही मध्ये मिक्स करते का. तर नाही ताईनं, मी मैदा वगैरे काही मिक्स करत नाही आणि मैदा खाऊही नाही. फक्त कणिक मी घरचे जे गहू असतात गहू दळून आणत असते. पण कधी कधी बघा अधूनमधून दळण करणं झालं नाही किंवा गहू संपले घरातले, त्यावेळेस मी पॉकेट मागवते. तरी फॉर्च्यूनचं मी गव्हाचं पाकिट मागवलेलं आहे. छान पीठ असतं. तर अगोदर पूर्ण पीठ मी डब्यात काढून ठेवलं आणि कणिक मळून ठेवलेली आहे. म्हणजे पुरणपोळीसाठी कणिक आपल्याला अगोदरच मळून ठेवायची असते. छान भिजली ना पुरणपोळी छान अशी मऊसूत लुसलुशीत बनून तयार होते. आणि कुकरला भात पण लावलेला आहे. आता मी बनवत आहे आमटी. आज भरडा वगैरे काही बनवत नाही कारण कमी वेळामध्ये सगळं आवरायचं आहे मला, म्हणून ते काही मी करत बसलेली नाही. भजे बनवायचे आहेत पण बघूया, झाले तर बनवणार आहे, नाही झाले तर नंतर बनवणार आहे. म्हणजे अगोदर नैवेद्य दाखवणार आहे, मगच मी बायकांना हळदी कुंकू लुटणार आहे. तर इकडं आमटी कशा पद्धतीने बनवत आहे. अगोदर मी मसाला वाटून घेतला. काय वाटून घेतलेले, खोबरं, आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्सरला बारीक मी वाटून घेतलेला आहे. पटकन आमटी करून घेऊ. त्यासाठी मी कढईमध्ये 3 चमचे तेल घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. ते छान चटकल्यानंतर ताजा फ्रेश कढीपत्ता टाकत आहे. मस्त फ्लेवर येतो आमटीमध्ये. आता टाकूया यामध्ये मसाला, जे वाटण आपण केलेलं आहे, खोबरं, आलं, नंतर लसूण, कोथिंबीर. आणि थोडंसं डिस्टर्ब तुम्हाला होत असेल कारण घरच्या साईडला बांधकाम चालू आहे. दररोजच असा प्रकार झालेला आहे की ते आवाज दिवसभर येत असतो. तर असं ताईनं थोडंसं इग्नोर करा. तर इकडं मसाला आपल्याला फोडणीमध्ये छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. परत छान वास येऊ लागला की आपल्याला हे जे मिक्स केलेलं पाणी आहे, तर यामध्ये काय आहे, डाळीमधलं कट आणि चिंचेचं पणं आणि लाल मिरची पावडर, हळदी पावडर टाकून मी मिक्स करून ठेवलेलं आहे. हे पाणी आपल्याला फोडणीमध्ये ओतायचं आहे. तर मस्त अशी आमटी बनवून तयार झाली. एकदम छान असा वास येत आहे. आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये सगळ्यात महत्त्वाची आमटीच असते. तर आमटी छान तर पूर्ण स्वयंपाक छान. तर आमटी बनलेली आहे. नंतर मी चवीपुरतं मीठ आणि थोडासा सुहाना मसाला, थोडासा गरम मसाला टाकत आहे आणि एक उकळी यायचा वेट करूया. मस्त अशी आमटी बनवून तयार होते. कणिक मळूनच ठेवलेली आहे मी. आता जास्ती काही मला आता तामझाम तर करायची गरज नाही. आता मी रेडी होणार आहे. म्हणजे आत्ताच त्या ताईंचा फोन आलेला होता. म्हणत होते अगदी 10 ते 15 मिनटात आम्ही घरी येणार आहोत. आता 10 ते 15 मिनटामध्ये मी रेडी कसोच विचार करत आहे मी. आणि दीपक दिनेश आहेत मदतीला. तर आता पटकन आवरून घेते. मी साडी घालते तोपर्यंत दिनेशला म्हणलेले की तू पेपर जे आहेत ना ते कट करून ठेव चौकोनी आकारामध्ये. म्हणजे हळदी कुंकाच्या पुड्या तर मी आणलेल्या आहेत, पण 5 बायांसाठी आपल्याला हळदी कुंकू जे आहे ना हातानं लुटायचं असतं पेपर समोर ठेवून. त्यासाठी मी सांगितले दिनेशला की पेपर छोटे छोटे आकारामध्ये, चौक आकारामध्ये कट करून ठेवू. तोपर्यंत मी इकडं कणिक मळून घेते. म्हणजे अगोदर मला सुगड्याला देवांना नैवेद्य दाखवायचं आहे, गाईसाठी नैवेद्य काढून ठेवायचं आहे. हे सगळं झाल्यानंतरच मी बायांना वाण लुटणार आहे. तर इकडं कणिक मी मळून घेत आहे. आणि जी ही टिप्स आहे, जी ही प्रोसेसिंग असते आपली कणिकचीच असते. म्हणजे पुरणपोळी परफेक्ट बनावी, ते कणिक जे आहे ना आपल्याला परफेक्ट बनवावी लागते यासाठी. तर 15 मिनिट हे कणिक मी अगोदरच मळून ठेवलेली होती. आता थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे छान मऊ करून घ्यायचं आहे. एकत्र खूप सारं पाणी टाकायचं नाही, थोडंसं पाणी हातानं घेऊन सनी आपल्याला यामध्ये छान मुरवायचं आहे. कणिक एकदम छान अशी परफेक्ट मऊसूत मळून ठेवलेली आहे मी. आता मला नैवेद्य बनवायचा आहे, पण त्या अगोदर थोडंफार इथं मी आवरत आहे, म्हणजे नंतर विसरायला नको. आता बायका आल्यानंतर थोडासा गोंधळ होणार आहे कारण त्यांनाही जायची घाईगडबड असते आणि मला एक विसरते एक राहतं घाईगडबडीत असं होतं. म्हणून मी सगळं इथं टी टेबलवरती आणून ठेवलेलं आहे, नंतर काही विसरायला नको. तर हे जे भांडं आहे यामध्ये अशा पद्धतीने मी फुलं घालून ठेवलेले, थोडंसं सजवून ठेवलेलं आहे. ताटामध्ये गुलाबाची फुलं, शेवंतीची फुलं, खाती पानं, सुपारी, हळदी कुंकाच्या पुड्या आणि हळदी कुंकू, सोप आणि तिळगुळ ही वाटी एका ताटात मी ठेवून घेतला. आणि इकडच्या साईडला जी मोठं टोपलं दिसत आहे त्यामध्ये सगळी वाणाची सामग्री घेतलेली आहे. काय बोरं, वटाणा, आपल्याला जे भेटतं ते टाकू शकता फळामध्ये.
बीबीची फुलं आहेत, ऊसा आहेत, गाजर आहे, ढाळा आहे, हे सगळं मिक्स केलं आणि हे जे टोपले आणलेले आहेत ते वाणात देण्यासाठी मी आणलेले आहेत. सगळं काढून मी ठेवलेलं आहे आणि नैवेद्य बनवायचं आहे त्या अगोदर मी रेडी झालेली आहे. गजरा मला भेटलेला नाही. मी दीपकला म्हणलं, त्याच्या पप्पाला म्हणलं की गजरा आणून द्या, तर म्हणत होते तिथं गजरे, गुलाबाची फुलं दोन्ही संपलेले आहेत आणि ते भैया म्हणत होते दुपारी देणार आहे. आता दुपारी कधी देणार, आता हे कार्यक्रमच संपेल तेव्हा ते घेऊन येणार आहेत. असो, कालच म्हणलेलं होतं आणा म्हणून, कालपासनं त्याचं काही मुहूर्त लागे ना, हे काय आणत नाहीत असं झालेलं आहे. म्हणत होते संपलेले, म्हणजे आता सध्या सगळेजण घेण्यावर आहेत. कालपासनं चालू झालेलं आहे नेण्याचं काम, त्यामुळे संपलेले असावे. असो, आणलेले होते, नंतर आणलेले होते केव्हा, तर 5 वाजता म्हणजे कार्यक्रम संपलेला होता तेव्हा आणलेले होते. तर आता मी अगोदरकडे नैवेद्य बनवत आहे. तर मी साडी घातली, थोडंसं बघा घाई गडबडीत साडी व्यवस्थित बसलेली नाही, थोडंसं इग्नोर करा, कारण आता आपल्याला साडी घालून मला रेडी पण व्हायचं होतं, नैवेद्य पण बनवायचं होतं आणि सगळ्यांना हळदी कुंकू देण्याचं जे आहे ना ते पण आवरून ठेवायचं होतं. त्यामुळे थोडी घाई गडबडी तर खूपच झाली. मला सुचतच नव्हतं की काय अगोदर करू आणि काय नंतर करू, कारण सकाळपासून मी तयारीमध्ये होते सगळं वेळेत व्हावं म्हणून, पण थोडीशी धावपळ घाई गडबडी तर झाली. काय झालेलं ना, मला वाटलं निवांतपणे सगळं आवरावं, पण बायका आलेल्या आहेत. आता थोडंसं म्हणजे 10 ते 15 मिनटामध्ये असा गोंधळ झाला ना की हे अगोदर करू का, रेडी होऊ का, नैवेद्य दाखवू का, मी काय करू, असं झालेलं होतं. असो, मी नैवेद्य बनवत आहे. अगोदर नैवेद्य केलेला आहे. इकडं गाईसाठी प्लेटात मी काढलं आणि देवांसाठी एक छोटी पोळी बनवलेली आहे आणि इकडं सुगडीसाठी मी नैवेद्य बनवला, 5 छोट्या चिपट्या बनवल्या पुरणपोळी आणि भात, आमटी, तूप हे सगळं मी लावलेलं आहे. आणि यामध्ये भरडा नाही, त्यामुळे खूप सुनं वाटत आहे. भज्याचं बेटर बनवलं, भजे पण मी बनवलेले नाहीत, खूप घाईगडबड झाली. असं नैवेद्य अगोदर पुरणपोळीचा बनवून मी देवांना नैवेद्य दाखवत आहे. गाईसाठी काढून ठेवलेला आहे, सुगड्यांना नैवेद्य दाखवत आहे. आरती करून घेऊ तोपर्यंत सगळेजण येतील इतक्यात, म्हणजे जवळच आलेले आहेत. आत्ताच फोन आलेला होता, म्हणजे 3 वेळा फोन आला ताईंचा की आम्ही आलेलो आहोत, लवकर आवरा, म्हणजे ते थांबणार नाहीत असं म्हणत होते. तर मी सुगड्यांना नैवेद्य दाखवलं, आरती करून घेतलेली आहे, धूप पण लावून घेत आहे आणि दीपकला म्हणलं तुळशीला नैवेद्य दाखव, नंतर गाईला पण देऊन. गाई समोर शेतात आहे आणि गाईला नैवेद्य दिल्याशिवाय बघा देवाला नैवेद्य पोहोचत नाही असं म्हणतात. समोर जर गाय असली तर द्यावं, ज्या दिवशी नसते त्या दिवशी मी ठेवते तिच्या नावचं, दुसऱ्या दिवशी आल्यानंतर देत असते, कारण कधी कधी गाय येते, कधी कधी येत नाही. पण आज आलेली आहे, तर दीपक इथं तुळशीला नैवेद्य दाखवलेला आहे आणि गाईसाठी नैवेद्य घेऊन जात आहे. तर वातावरणही छान झालेलं आहे आजचं, म्हणजे छान कडक ऊन आहे आज, बघू शकता, म्हणजे आभाळ वगैरे नाही किंवा अंधारी नाही आहे. दररोज असं होत आहे ना, 2 दिवसाला एक वेळाचे वातावरण चेंज होतं, पण आज छान आहे. तर इथं मी हे जे कलरचे पानं आहेत ना ते घेत आहे. या झाडांचं नाव काय मला माहीत नाही, तुम्ही विचारलेली होतं की या झाडाचं नाव काय सांग, तर या झाडाचं नाव काय मलाही माहिती नाही येत आहे ना, तुम्ही गुगलवर सर्च करू शकता या झाडाचं नाव काय आहे, तुम्हाला माहिती होऊन जाईल. तर ते कलरफुल 5 पानं आणून मी ज्या आरतीमध्ये छोटंसं चंबू असतं ना त्यामध्ये ठेवलं आणि एक फूल ठेवलेलं आहे. म्हणजे फक्त फूल ठेवलं तितकं सुंदर ते वाटत नव्हतं, म्हणून थोडीशी सजावट केलेली आहे. आणि आता मी हे अशा पद्धतीने रेडी झाली, फक्त गजरा नाही, ते थोडंसं सोनं वाटत आहे. म्हणजे ज्या दिवशी सणवार असतं, ज्या दिवशी आपण अशी काटापत्राची साडी घालतो ना त्या दिवशी फुलाचा गजरा लावला ना खूप सुंदर वाटतं ते. तर असं भेटलेला नाही आहे. तर इथं मी आसन अंतरलेले, म्हणजे फ्लावरचं बेडशीट अंतरलेलं आहे आणि सगळी बायका पण येत आहेत. अगोदर मी 5 बायकांना बसवलेलं आहे, म्हणजे यांना हळदी कुंकू लुटायचं आहे आपल्याला, आणि जे बाकीच्या पुड्या वगैरे आहेत ना ते दिवसभर जी बायका येतात त्यांना द्यायचं आहे. पण अगोदर 5 बायकांना अशा पद्धतीने मी हळदी कुंकू लुटते आणि वाणाचं देते. म्हणजे खूप जणांच्या घरामध्ये अशीच प्रथा असते, म्हणजे सगळीकडे थोडंसं वेगवेगळं असते रीतिरिवाज, प्रत्येक सणाला वेगवेगळे रूल्स असतात. कुणीकडे संक्रांतीचा सण खूप मोठा साजरा केला जातो, तर कुणीकडे नागपंचमीचा सण खूप मोठा साजरा केला जातो. तर असं इकडं सगळ्यांना मी बसवलेलं आहे अशा पद्धतीने, तिकडं तोंड करून म्हणजे पूर्वेकडे तोंड करून बसवलेलं आहे. आणि सगळं मी जी ही सामग्री इथं मी जमा करून ठेवलेली होती, कारण नंतर विसराविसर होते आपल्याला बायकांना थोडीशी घाईगडबड झाल्यामुळे, म्हणून मी अगोदर सगळं आणून ठेवलेलं होतं. खाती, पानं, सुपारी, वाणात काय सामग्री द्यायची आहे ते आणून ठेवलेले. पेपरसुद्धा मी चौकोनी आकारामध्ये दिनेशला सांगितलं तर कट करून ठेवण्यासाठी ते घेतलेलं आहे. हळदी कुंकाच्या वाट्या, तिळगुळ, सोप्याची वाटी घेतलेली आहे. नंतर हे जे आपण वाण तयार केलेलं होतं ते घेतलेलं आहे. तर अगोदर सगळ्यांना मी इथं कुंकू लावत आहे. आरतीचं ताटही मी घेतलेलं आहे, म्हणजे सुहासिनींना आपल्याला आरती करायची असते पूजा करून. तर अगोदर हळदी कुंकू लावून घेत आहे आणि बायका आणखीन येत आहेत, म्हणजे अगोदर 5 बायांनाच आपल्याला द्यायचं असतं. 5 असो किंवा 11ही आपण देऊ शकता, पण इथं 5च आलेले तर मी 5 जणाला बसवलेलं आहे. आता जी बाकीच्या बायका येतात ना त्यांना हळदी कुंकाचे जे पुढे आहेत ते द्यायचे असतात, पण 5 बायकांना अगोदर अशा पद्धतीने मी सोबत पेपर ठेवून त्यावरती हळदी कुंकू देत असते. तर इकडं अगोदर सगळ्यांना
मी हळदी कुंकू लावत आहे आणि इथं सगळ्यांची पूजा झाली तुम्हाला दिसेल. म्हणजे इथं गळ्याभोवती म्हणजे गालापाशी ना गंध लावलेला आहे यांना. म्हणजे कुणीकडे कशा पद्धतीने पूजा केली जाते, कुणाच्यात कशा पद्धतीने मी तुम्हाला म्हणलेलं होतं. गंध वगैरे लावून पूजा करतात. इकडं जसं देवाची पूजा करतात तशा प्रकारे म्हणजे सुहासिनी साक्षात महालक्ष्मीचा रूप असतं तशा पद्धतीने इकडे पूजा केली जाते. पण मी गंध वगैरे काही गालाला असं लावलेलं नाही आहे, फक्त हळदी कुंकू लावलेलं आहे. समोर मी पेपर ठेवलेले आहेत आणि इथं थोडंसं कन्फ्यूज मला झालं. म्हणजे कसं असतं आता जसं मी डाव्या हातानं हळद आणि उजव्या हातानं कुंकू घेतलं तसंच पेपरावर मला ठेवायचं होतं. ताई सांगत आहेत मला, पण मला इथे थोडंसं कन्फ्यूज झालं. नंतर दुसऱ्या ताईनं मी अशाच प्रकारे दिलेलं आहे. म्हणजे डाव्या हातानं हळद आणि उजव्या हातानं कुंकू तसंच आपल्याला ठेवायचं असतं. तरी बघा अशा पद्धतीनं म्हणजे वर्षाला आपण केलो तरी पण बघा थोडीशी विसरा आपल्याला होतच असते. तर इकडं सगळ्या बायकांना अशा पद्धतीने मी हळदी कुंकू दिलेला आहे. तुमच्याकडे संक्रांत कशा पद्धतीने तुम्ही साजरी करता मला नक्की सांगा. कशा पद्धतीने हळदी कुंकू लोटता, वाणाचं कसं देता नक्की सांगा. आणि जे अगोदरचा व्हिडिओ आलेला आहे त्यामध्ये तुमची अशी कमेंट होती की ताई आमच्याकडे अशा पद्धतीनं सुगडपूजन केलं जातं. तर हो ताईनं खूप साऱ्या ठिकाणी अशा पद्धतीने केलं जातं आणि खूप साऱ्या ठिकाणी थोडीशी वेगळे रूल्स वेगळी पद्धत असते, थोडंसं वेगळ्या पद्धतीनं केलं जातं. तर बघू शकता आणखीन बायका येण्यावर आहेत, बाहेर आहेत, आणखीन शेजाऱ्यांच्या ताईच्या घरी आहेत त्या पण येणार आहेत. एक येत आहेत. म्हणजे यावेळेत ना थोडीशी घाईगडबड सगळ्यांना असते. पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, सुगड पूजन असतं, नैवेद्य दाखवणं, गाईसाठी नैवेद्य काढणं, नंतर जाणाऱ्यांना अगोदर नाश्ता बनवून देणं. ही सगळं म्हणजे कसं जी घरची लेडीज असते ना तिच्यावर खूप साऱ्या घरच्या जिम्मेदारी असतात. एकदम छोट्या छोट्या असतात. ते सगळं आपल्याला वेळेत करणं गरजेचं असतं. नंतर जीही आहे हे रीतरिवाज सणावाराचं ते पण आपल्याला करायचं असतं. त्यामुळे थोडीशी घाईगडबड धावपळ सगळ्यांची होत असते. सगळ्या ताईंची अशीच अवस्था होते. प्रत्येक सणाचे वेगवेगळे रूल्स असतात, वेगवेगळे रीतरिवाज असतात आणि ते सगळे आपल्याला केलेच पाहिजे. तर इकडं मी सगळ्या बायकांना अगोदर हळदी कुंकू लुटलेला आहे. नंतर खाती पान म्हणजे पानाचा विडा, सुपारी हे दिलेले आहे, फूल लावायला दिलेलं आहे आणि जे आपण ओटीला देण्यासाठी म्हणजे वाणात देण्यासाठी सामग्री आणलेली होती ते दिलेलं आहे. आणि हे जे आपण बनवून ठेवलेलं आहे वाणाचं ते ओटीला घातलेलं आहे. सगळ्या बायकांना मी अशा प्रकारे देत आहे. आणि इथं कलरफुल टोपले मी आणलेले आहेत प्लास्टिकचे, म्हणजे छान आहेत, जाळ्या आहेत, त्याला मध्ये भाजी वगैरे आपण घालून ठेवण्यासाठी म्हणजे युजफुल व्हावं म्हणूनच मी हे आणलेलं आहे. क्वालिटी पण छान आहे याची, तर हेच आणलेलं होतं. तर इकडं सगळ्यांना अशा प्रकारे मी दिलेलं आहे. आणि तिळगुळ देत मी आता सगळ्यांच्या पाया पडणार आहे आणि आरती करून घ्यायची अशा पद्धतीनं. सुहासिन म्हणजे साक्षात महालक्ष्मीचं रूप आहे. तर मी अशा प्रकारे आरती करून घेतलेली आहे. आता तिळगुळ देत आहे. तर तुम्ही सगळेजण तिळगुळ खायला या, तिळगुळ खावा, गोड गोड बोला. तर सगळ्या ताईंना तिळगुळ देत मी पाया पडत जात आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आता एकत्र होणार नव्हतं मला, म्हणून एक मी करत होते. म्हणजे कुठलीही विसर होऊ नये म्हणून सगळी सामग्री अगोदर मी आणून ठेवलेली होती. मगच बायकांना मी इकडं हळदी कुंकू द्यायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीनं मी 5 सुहासिनींना पूजा करून हळदी कुंकू दिलेला आहे, पाया पडलेले आहेत. आता या ताई आलेल्या आहेत, म्हणजे खूप साऱ्या ताई आल्या, खूप साऱ्या सुहासिनी आल्या. तर सगळ्यांना मी काही शेअर केलेलं नाही आहे. तर या ताईंनाही मी हळदी कुंकू लावून वाण देत आहे. आणि आता मीही 5 घरं जाऊन येणार आहे अगोदर आणि मग मी स्वयंपाक करणार आहे. म्हणजे स्वयंपाकामध्ये फक्त पुरणपोळ्याच बनवायचं आहे मला, आणखीन बाकीचं काही नाही आहे. आणि दीपक दिनेशला अगोदर जेवायला वाढते आणि यांनाही फोन करते. लवकर आले तर ठीक आहे, नाही आले तर मग मी माझी कामं आवरणार आहे. खूप लेट झालेला आहे मला, आज प्रत्येक कामाला लेट झालेला होता. सकाळपासून धावपळ चालू होती. नंतर सुहासिनी आल्या, मग सगळ्यांना वाणाचं दिलं. छान वाटत आहे. आता म्हणजे टायमिंग सांगितलं तर दुपारचे 1:30 तर वाजलेले असावे, तितकं टायमिंग मी पाहिलेलं नाही आहे. आणि तुमच्याकडे मकर संक्रांत कशी साजरी करतात, कशा पद्धतीने तुम्ही हळदी कुंकू लुटता नक्की मला सांगा. आणि मी कशा पद्धतीने केलं, तुम्हाला आवडलं की नाही तेही नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तरच लाईक करा. आणि पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही विचारत होता की ताई तुम्ही हॉलमध्ये बसून जेवण करत नाही का? तर हो ताई, करतो, पण दिवसा नाही, रात्रीचं एक वेळचं जेवण आमचं हॉलमध्येच बसून होतं. TV पाहत म्हणजे रात्रीच्या वेळेस सगळेजण एकत्र जेवण करतो. आणि जे दिवसा जेवण होतं ना ते कसं होतं, एक जण जेवण करतात. म्हणजे जसं आता दीपकचे पप्पा वेळेत येत नाहीत, खूप वेळ होतो. मग तोपर्यंत दीपक असो, बाबा असो किंवा दिनेश तर घरी राहत नाही. तो तर कॉलेजला सकाळी गेला तर रात्रीच घरी असतो आणि रविवारीसुद्धा त्याला सुट्टी नसते. पण संक्रांतीच्या सणात फक्त 3 दिवस सुट्टी भेटलेली आहे. कारण का तेही सांगते मी तुम्हाला. त्याची जी टीचर आहेत ते सगळे हैदराबादचे आहेत आणि हैदराबादला हा संक्रांतीचा सण खूप मोठा साजरा केला जातो. 3 दिवसाची सुट्टी भेटलेली आहे कारण सगळे याचे टीचर गेलेले आहेत हैदराबादला. म्हणजे तिकडं आणखीन संक्रांतसुद्धा म्हणत नाही, तिकडं पोंगल म्हणतात असं म्हणत होता दिनेश. पोंगल आहे म्हणून गेलेले आहेत आणि त्याची सुट्टी 3 दिवसाची भेटलेली आहे.
तर असं असतं की घरात कोणी नसतं आणि हे वेळेत येत नाही, त्यामुळे तिथल्या तिथं किचनमध्ये सगळं बाहेर उचलून आणा हॉलमध्ये, मग परत मध्ये नेऊन ठेवा दोघंजण जेवण्यासाठी. म्हणून मी सगळं तिथल्या तिथंच राहतो, म्हणून किचनमध्ये आमचं जेवण होतं. आणि जेव्हाही मी व्हिडिओ बनवते त्यावेळेत आम्ही किचनमध्येच असतो. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की किचनमध्ये जेवण करता, हॉलमध्ये जेवण करत नाही आहे का? तसं काही नाही ताईंनो. जेव्हा रात्री जेवण होतं त्यावेळेत मी व्हिडिओ करत नाही, त्यामुळे तुम्हाला समजत नाही आहे. कारण त्यावेळेत खूप घाई गडबड, सगळे भुकेलेले असतात आणि कुठं व्हिडिओ आणि कुठं काय, फक्त भूक लागलेली असते आणि केव्हा एकदाचं वाढावं सगळ्यांना. आणि दिवसभर ही धावपळ करून मीही खूप थकली जाते, म्हणून एनर्जी तितकी राहत नाही की काही बनवावं, काही करावं. स्वयंपाक बनवायचा, सगळ्यांना जेवायला वाढायचं आणि सगळं आवरून ठेवायचं असं होत असतं. आणि तुम्ही म्हणतही होता की कधीतरी रात्रीचं जेवण शेअर कर, म्हणजे एकत्र आम्ही जेवण ज्या वेळेत करतो त्यावेळेत. तर हो ताईंनो, नक्की मी प्रयत्न करेन. म्हणजे कसं असतं, थोडंसं रात्रीच्या वेळेत ना थोडंसं असं होतं ना, थकल्यासारखं होतं, त्यामुळे एनर्जी राहत नाही, कुठलं काही बनवायचा उल्हास राहत नाही, त्यामुळे असं होतं. जे दिवसभराचा रुटीन असते ते मी पूर्णपणे शेअर करतात. सुहासनीनं हळदी कुंकू उठलेलं आहे, वाणाचं दिलेलं आहे. आता मी हे जात आहे, म्हणजे जे जवळपास घर आहे तिथं जाणार आहे. तर जास्ती दूर जाणार नाही. सगळ्या ताई लांबल्या आलेल्या होत्या, सांगूनही गेलेल्या आहेत की ताई या, पण आज जाणार नाही, उद्या जाणार आहे. म्हणजे उद्या थोडंसं निवांत राहणार आहे, म्हणून उद्या जाणार आहे. आज आपल्याला स्वयंपाक आणि हेच राहणार आहे. मग मी आज गेलेली नाही कुठेही, फक्त 4-5 घरं जाऊन मी हळदी कुंकू घेऊन आलेली आहे. आणि आता मी बनवत आहे पुरणपोळ्या. तर बघू शकता हे कणिक छान सेट झालेली आहे, पुरणही छान आहे, म्हणजे परफेक्ट पुरणपोळी बनवायची. तर पुरणही आणि कणिक आपल्याला व्यवस्थित लागतं, तेव्हाच पुरणपोळी व्यवस्थित होते. तर इकडे मी कणिक थोडीशी घेते, पुरण खूप सारं भरते यामध्ये. आणि छान तोंड बंद करायचं आहे आपल्याला आणि छान लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने. म्हणजे पुरणपोळी ना एकदम आतमधून लाटायची नसते, कडकडनं लाटायची. बघू शकता पुरणपोळी एकदम छान अशी मऊसूत लुसलुशीत बनून तयार होते. तर पुरणपोळी मी बनवलेली आहे. पॅनवरती तेल टाकलं, थोडंसं तेल आपल्याला शिपडायचं आहे आणि ही पुरणपोळी जी आहे ना त्यावरती टाकायची आहे. पटकन गुलतून घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे पलटून टाकायची आहे. आणि जेव्हा आपण पलटवतो ना त्या साईडला छान व्यवस्थित शेकून घ्यायची आहे, सतत उलटपलट करायचं नाही आहे. एक वेळा छान शेकली की मग आपल्याला पलटायचं आहे. मग बघू शकता पुरणपोळी किती छान फुलली जाते, एकदम छान अशी परफेक्ट अशी पुरणपोळी बनवून तयार होते, जसं पोटानं खायसारखी. आणि यामध्ये आपल्याला मैदा वगैरे हे ते काहीच घालायची गरज नाही, फक्त गव्हाचं पीठ आपल्याला जे आहे ना छान मळून एक थोडा वेळ ठेवायचं, नंतर छान पाणीमध्ये ॲब्झॉर्ब करायचं, मुरवायचं असतं पाणी. आपल्याला एकत्र खूप सारं पाणी टाकायचं नाही आहे, थोडंसं पाणी टाकून आपल्याला कणिक मऊ करून घ्यायची आहे आणि मगच पुरणपोळी बनवायला घ्यायची. एकदम छान अशी पुरणपोळी बनवून तयार होते. तर मी भज्यासाठी बेटर राऊतच बनवून ठेवलं, पण झालं नाही, थोडीशी घाईगडबड झाली, म्हणजे बायका आलेल्या होत्या त्यामुळे झालं नाही, बनवण्यात आलं नाही. तर आता यावेळीमध्ये मी भजी तळत आहे, म्हणजे बेटर मी अगोदरच बनवून ठेवलेलं होतं. तर पटकन मी इकडं भजी फ्राय करून घेते आणि मग दीपक दिनेशला अगोदर जेवायला वाटते. यांना फोन लावलेला होता, तर येतील. यांचं काहीच नक्की नसतं, कधी येतात, कधी त्यांची कामं अशी असतात की येणंच होत नाही. एक अर्धा तास म्हणतात, पण ते 1 ते 1.5 तास निघून जातो. मग वेट करत मी बसत नाही. अगोदर मी वेट करत बसायची, त्यामुळे माझ्या कामाचं खूप नुकसान व्हायचं. सगळी कामं ठेवून मी वेट करायची, आता येतात, आता जेवण करू, आता येतात, आता जेवण करू, असा माझा विचार होता. पण आता तसं विचार मी करत नाही, कारण मला माहिती झालेलं हे लवकर येत नाहीत. मग मी माझी कामं आवरते, मी कधीच वेट करत नाही आणि वेट करूही नाही ताईंनो. खूप बोर होतं, आपलं टाईम पूर्ण खराब जातं. त्यामुळे वेट करणं हे बघा नकोच वाटतं मला, कुणाचाच वेट करायचा नाही जीवनामध्ये. जी आपली कामं आहेत स्वतःची ती आवरायची, म्हणजे आल्यानंतर जे करायचं ते करायचं आहे, पण वेट करत बसायचं नाही. आपली कामं हातातली ठेवून यानं आपला वेळ खराब होतो, आपली कुठलीच कामं आवरणार नाही. तर हे आहे आजची मकर संक्रांतीची पुरणपोळीची थाळी तयार. तर या तर मग सगळेजण जेवण करायला. गरम गरम आमटी, भात, भजी आहेत, पापड नाही आहेत, भरडा नाही, इतकं स्किप आहे यामध्ये. जेव्हाही पुरणपोळीचा स्वयंपाक होतो हे सगळं असतं. आणि गरम गरम पुरणपोळी, तूप आणि कटाची आमटी.